इकडे मुंबईतल्या कॉटन ग्रीन परिसरामध्ये उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापलेले आहेत। महापौर रितू तावडेंनी उघडे मॅनहोल पाहून अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। कॉटन ग्रीन परिसरामधल्या पाहणी दौऱ्याच्या वेळची ही घटना आहे। 2 दिवसांपूर्वी साकीनाक्यामधल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणात वादंग उठलेला आहे आणि असं असताना देखील आता मुंबईमधल्या काही भागांमध्ये मॅनहोल उघडे असल्याचं पाहायला मिळतंय। महापौरांकडून पाहणी करण्यात आली आणि त्याच वेळेला महापौर यांनी अधिकाऱ्यांना झापलेलं आहे। हे मॅनहोल उघडे कसे काय, मॅनहोल बंद करण्यात यावेत अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। महापौर या चांगल्या संतापलेल्या आहेत। कॉटन ग्रीन परिसरामध्ये उघडे मॅनहोल पाहून महापौर या चांगल्याच संतापलेले आहेत। मॅनहोलच्या संदर्भात ज्या पद्धतीनं पालिका आयुक्तांकडून माहिती दिली जातीये, ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली जातीये, मॅनहोलचे झाकणं ही उघडी कशी काय असे सवाल सातत्यानं विचारले जात असताना ज्यावेळेला महापौरांकडून हा दौरा करण्यात आलेला आहे, पाहणी दौरा करण्यात आलेला आहे, त्यावेळेला कॉटन ग्रीन परिसरामध्ये त्यांना या मॅनहोलवरचं झाकण जे ते ओपन दिसलं आणि त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर चांगल्या संतापल्या। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच ऋषाली, आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी साकीनाका येथे मॅनहोल मध्ये पडून एका मुंबईकर नागरिकाचा मृत्यू झाला होता। त्या कॉटन ग्रीन स्थानकाच्या बाहेर पाणी दौऱ्याला पोहोचले असताना त्या ठिकाणी मॅनहोल उघडा होता आणि त्या ठिकाणी मॅनहोलची कोणतीही काळजी जी आहे ती घेतली नव्हती, बॅरिगेट्स लावल्या नव्हते आणि तिथे कर्मचारी देखील तैनात नव्हते। त्यानंतर महापौरांचा त्या ठिकाणी संताप आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी त्यानंतर त्यांनी सहाय्यक आयुक्त यांना फोन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि तिथे जे कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांवरती संताप जो आहे तो संताप महापौरांचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एवढी मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडून देखील अजून देखील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी गंभीर नाहीत का असा देखील सवाल जो आहे तो त्यांच्या वतीनं विचारण्यात आला। त्यामुळे आता येत्या काळामध्ये कर्मचारी आणि अधिकारी कशा पद्धतीने गंभीर होतील याकडे महापौरांचं लक्ष असणार आहे आणि अशा कुठेही मॅनहोल उघडे राहू नयेत यासाठी महापौरांनी कालच सूचना दिलेल्या आहेत आणि बॅरिगेटिंग त्यासोबतच सर्व चौकशी जी आहे त्या अशा मॅनहोलची झाली पाहिजे असे देखील आदेश महापौरांनी दिलेले आहेत। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।